पतित पावन मंदिरात भजनाला मज्जाव केल्याप्रकरणी भजन मंडळांनी निषेध केला। मंदिरामध्ये भजन करून निषेध दिंडी काढली। रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात भजन करण्यास भजनी मंडळांनी नकार दिल्याप्रकरणी काही दिवसांपासून भजनी मंडळीमध्ये नाराजीचं वातावरण होतं। या संदर्भात पोलिसांकडेही अर्ज देण्यात आला होता। विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचा निषेध करत शनिवारी भजनी बुवा यांनी मंडळींनी एकत्र येत पतित पावन मंदिरात जाऊन देवतांची पूजा केली आणि भजन केलं। त्यानंतर पतित पावन मंदिर ते सावकार चौक त्या ठिकाणापासून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत निषेध दिंडी काढली। रत्नागिरीतील पतित पावन मंदिरात भजन करण्यास भजनी मंडळींना नकार दिल्याप्रकरणी काही दिवसांपासून भजनी मंडळीमध्ये नाराजीचं वातावरण होतं। या संदर्भात पोलिसांकडे देखील अर्ज देण्यात आला होता। विश्वस्त मंडळाच्या निर्णयाचा निषेध करत भजनी बुवा व मंडळीने एकत्रित येत पतित पावन मंदिरात जाऊन देवतांची पूजा केली आणि भजन केलं। त्यानंतर पतित पावन मंदिर ते सावरकर चौक व त्या ठिकाणाहून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत निषेध दिंडी काढली। यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील अनेक भजनी बुवा सहभागी झाले होते। महिला भजनी मंडळाने देखील या निषेध दिंडीत सहभाग नोंदवला। साईनाथ नागवेकर, जयंत बुवा बोरकर, वासुदेव वाघेबुवा, सुदेश नागवेकर, मनोज बुवा भाटकर, विजय मयेकर, सावंत देसाई बुवा, उल्हास लाडबुवा, श्रीराम नाखरेकर, राजू कीर, रघुवीर शेलार, सुधीर वासावे, बीटी मोरे, कौस्तुभ नागवेकर, नितीन तळेकर, बंटी कीर, अमृता मायनाक, सुषमा भाटकर, योगेश वाघधरे, बंड्या सुर्वे, किशोर मायनायक, संतोष चव्हाण, सुरेश शेट्टे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो नागरिक आणि भजनी मंडळी यावेळी उपस्थित होते। पतित पावन मंदिरापासून झाडगाव नाक्यापर्यंत भजन म्हणत दिंडी काढल्यानं शहरवासियांचं लक्ष या निषेध दिंडीनं वेधून घेतलं। यावेळी डीवायएसपी निलेश माईनकर, पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर आदी उपस्थित होते।